नमस्कार, मी मनीषा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज आपण एक वेगळा विषय घेणार आहोत. तर तो म्हणजे आपण कुठल्याही ब्लाउजला, ड्रेसला किंवा आपण काही फ्रॉक वगैरे शिवत असलो तरी सुद्धा कुठली डिझाइन करायची? तर हा प्रश्न पडतो. पण प्रत्येक वेळी आपल्याला एक नवीन डिझाइन करता येते. तर ती कशी? पोटल्या तयार करून. आपण पोटल्या ज्या तयार करतो, ते पोटल्या इतक्या छान आणि सुंदर दिसतात. कुठलीही काही गळ्याला डिझाइन असू दे, मागे बॅकला डिझाइन असू दे किंवा फ्रॉकला अशी फ्रंटला वगैरे डिझाइन असते. ती सुद्धा अगदी छान आणि मस्त होते. तर आपण आज पोटल्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत. आणि असं कायम माझ्यासोबत राहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. त्याच्यामुळे पोटल्या आपल्याला कशा व्यवस्थित अशा बनवता येतील ते बघता येतं. तर आपण आता बोटनेक गळे वगैरे आले त्याच्यासाठी पोटली लावून मागच्या बाजूला हुक लूक आकार द्यायचा आणि तिथं पोटल्या चिकटवून घ्यायच्या. त्या पोटल्या लावून घ्यायच्या म्हणजे अगदी व्यवस्थित आणि छान अशा ब्लाऊजचा नेक डिझाइन तयार. त्याला पॅक बांधून घ्यायचं. आता बघा आपण ज्या रंगाचं कापड आहे त्याच रंगाचा आपण हा दोरा सुद्धा घ्यायचा आहे आणि असं व्यवस्थित हे अगदी छान असं व्यवस्थित गुंडळून घ्यायचा दोरा पॅक. थर्माकोलच्या भोवतीनं गुंडळून घ्यायचा. दोरा भरपूर गुंडाळायचा म्हणजे व्यवस्थित आपली पोटली तयार होते पॅक आणि छान. हे बघा अशी पोटली आपण आता ह्या सगळ्या पोटल्या बांधून घेऊया. आता बरेचसे आपण आकार देतो गळ्यांना, तर ते आकार दिल्यानंतर वरच्या बाजूला या पोटल्या आपण लावून त्याच्यावर आपण लेस लावली तरी सुद्धा एकदम गळ्याला लूक छान वेगळा येतो. किंवा आतल्या बाजूला सुद्धा बाहीला सुद्धा खालच्या बाजूला या पोटल्या लावून एक वेगळा लूक आपल्याला तयार होतो. ड्रेसच्या खालच्या बाजूला सुद्धा या पोटल्या आपण लावू शकतो. त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला डिझाइन तयार होते आणि एक वेगळा लूक ड्रेसला येतो. आपण ज्यावेळी शिवतो त्यावेळी त्या पोटल्या आधी तयार करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला तेवढा वेळ आपला वाया जात नाही. ज्यावेळी आपण असंच बसू त्यावेळी ह्या आपल्या पोटल्या पटपट बनवून घ्यायच्या. मी आता ह्या सगळ्या पोटल्या पहिला तयार करून घेणार आणि मग तुम्हाला त्या कशा लावायच्या, कसं जोडायचं ते सुद्धा दाखवणार आणि त्याचं कशी डिझाइन तयार होते हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ स्किप करू नका आणि आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण बघूया पोटल्या जोडायच्या कशा. तर आपण ज्या बाजूला बटनपट्टी केलेली आहे त्या बटनपट्टीवर एक 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 असं या पोटल्या ठेवायच्या आणि त्याला व्यवस्थित टीप मारायची. मी हा व्हिडिओ थोडासा फास्ट करून दाखवलाय. थोडासा वेळ लागतो, दोरा तेन तुटतो कारण कसं आहे कापड जाड होतं त्याच्यामुळं जरा हळू आणि व्यवस्थित आपण हे करून घ्यायचं, लावून घ्यायचे त्या पोटल्या. तर पूर्ण पोटल्या लावून झाल्या की त्याच्यावर आपण काजपट्टी केलेली जी बाजू असते त्याच्यावरती पॅक करून घ्यायची. तर अशा प्रकारे पोटल्या लावल्यामुळं त्या व्यवस्थित बसतात आणि आतल्या बाजूनं त्या दिसत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही पण पोटल्या लावून छान डिझाईन बनवू शकता. बॅक डिझाईनला, फ्रंटला, गळ्याला, फ्रॉकला डिझाईन करू शकता, बाहीला खाली करू शकता. आणि अशाच प्रकारे अजून नवीन नवीन काही शिकायचं असेल तर माझ्या व्हिडिओबरोबर तुम्ही कायम राहा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. एवढ्या मेहनतीनं आम्ही जो व्हिडिओ बनवतो त्यांना थोडंसं सपोर्ट करण्यासाठी आम्हाला किमान एक 10 सेकंद हा व्हिडिओ बघत जा. बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ आणि पुढचे असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहीन. बघा किती छान पोटलीची डिझाईन झाली ही. अगदी मस्त वाटते डिझाईन केल्यावर. आता हा बोटनेक ब्लाऊज शिवलाय मी. तर बोटनेकसाठी ही डिझाईन अशी केली. बघा तुम्हाला आवडते का? कुठलंही डिझाईन करताना आपण अगदी व्यवस्थित आणि मन लावून केलं तर ते खूप छान होतं काम कुठलंही. अशा प्रकारे तुम्हीही वेगवेगळे ब्लाऊज शिवू शकता बघा.